चलो चलो, तो क्या चल रहा है तुझे स्केल कुठे गेले? गिफ्ट माझे त्याला आवडणार नाही ना विदाउट गिफ्ट शिकवलं तर. चलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चलो, तो क्या देखने का है? आतापर्यंत काय झालं आपला? सिग्निफिकंट फिगर्स, देन रूल्स ऑफ राउंडिंग ऑफ अँड राउंडिंग ऑफ इन कॅल्क्युलेशन्स, राईट. रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स काय काय झाले? रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स झाले 6. नंबर 1 काय झाला? चला वर वर बघू केशव. रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स नंबर 1, ऑल नॉन झिरोज पकडायचे, बिटवीन झिरो पकडायचे, लीडिंग झिरो नो, ट्रेलिंग झिरो पकडायचे, विथ डेसिमल और विथ युनिट, दोघं पण नसतील तरच नाही पकडायचे. देन एक्सपोनेन्शियल नो, and exact number how many figures? Infinite significant figures. Then rounding off to 3 rules. More than half increases by 1, less than half no change, and exactly half try to make even, try to make it even असला तर आहे तसा, odd असला तर 1 ने वाढवा. Then calculation मध्ये significant figures किती ठेवायच्या? मग addition and subtraction मध्ये काय लक्षात ठेवला? least number of decimal places, least number of decimal places, and multiplication and division मध्ये least number of significant figures, least number of significant figures, right. चलो नेक्स्ट क्या बघायचं? नेक्स्ट क्या बघायचं? समझा डायरेक्ट एडिशन है. चलो बा समझो क्या है, डायरेक्ट एडिशन है या फिर डायरेक्ट मल्टीप्लिकेशन है, एक ही कैलकुलेशन है तो कल का चलता है, कल जो रूल्स यूज किया. लेकिन मल्टीपल कैलकुलेशंस है, मतलब क्या? मतलब क्या करना है? समझो पहले 2 नंबर्स का मल्टीप्लिकेशन करना है, 12.3 इंटू 4.01, इन दोनों का मल्टीप्लिकेशन करना है. फिर जो भी आंसर आता है उसमें क्या करना है? और एक रीडिंग ऐड करना है. समझ रहे कैसा? कल का कैलकुलेशंस कैसा था? सिंगल कैलकुलेशन था, आइदर मल्टीप्लिकेशन, डिवीजन, प्लस या फिर माइनस, 1 स्टेप. अभी मल्टीपल स्टेप्स का कैलकुलेशन है, पहले मल्टीप्लाई करना है फिर उसमें ऐड करना है. अगर ऐसा है तो क्या करने का है? अगर ऐसा है तो इन बिटवीन कैलकुलेशंस में एक सिग्निफिकेंट फिगर क्या रखने का? मोर रखने का. बीच में जो कैलकुलेशन है मतलब इन दोनों का मल्टीप्लिकेशन करने का, फिर ये ऐड करने का, और फिर यहाँ पे फाइनल आंसर आएगा. ठीक है, तो ये जो इन बिटवीन कैलकुलेशन है यहाँ पे क्या करने का? 1 सिग्निफिकेंट फिगर मोर देन रिक्वायर्ड. अगर लॉ बोल रहा है कि 2 सिग्निफिकेंट फिगर्स रखो तो अपन कितना रखने का? 3. एक एक्स्ट्रा सिग्निफिकेंट फिगर ठेवायची. कळते? एक सिग्निफिकेंट फिगर काय ठेवायची? एक्स्ट्रा ठेवायची. कुठं? इन बिटवीन. आणि शेवटी जेवढं पाहिजे तेवढं करेक्ट ठेवायचं. तो इन बिटवीन कॅल्क्युलेशनला 1 एक्स्ट्रा सिग्निफिकेंट फिगर और फाइनली रेगुलर नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर, जो रूल बताता है उतना फाइनली रखने का. मध्ये फक्त एक एक्स्ट्रा ठेवायची. कळते मला? बर, असे जर क्वेश्चन नीटला आले तर अटेम्प्ट करायचे का अटेम्प्ट करू नका. हे जर क्वेश्चन आला मल्टीपल कैलकुलेशनचा, सिंगल कैलकुलेशन आला, सिंगल एडिशन और सिंगल मल्टीप्लिकेशन, तो अटेम्प्ट करो. मल्टीपल कैलकुलेशन का अगर नीट जेई में एग्जांपल आता है तो मत अटेम्प्ट करो, क्योंकि क्या है जेई में आने का चांस कम है. जेई में ऐसा फालतू न्यूमेरिकल आता नहीं, नीट में आता है इतना सिंपल. फालतू मतलब सिंपल, लेवल कम. सीडी में आ सकता है, एमएचसीडी में आ सकता है. का करू नका म्हणालो मी? इसमें गलत होने का चांस बहुत ज्यादा है. डेसिमल कितना देने का, क्या करने का, मल्टीपल कैलकुलेशन्स मध्ये काय चूक व्हायची चान्स खूप आहे. मग त्याच्यात अटेम्प्ट काय करा? शेवटी करा. असे हे क्वेश्चन काय करा? समजा आलाच एक्झामला तर हे काय करा? अटेम्प्ट शेवटी करा. नीटला असा एक क्वेश्चन आला होता लास्ट इयरला, का याच वर्षी आला होता बहुतेक, ऍडिशनचा आला होता काय तर. मग एकच सिंगल आहे स्टेप तर सोपा आहे, पण मल्टिपल आहे, ऍडिशन करने का है फिर बाद में मल्टीप्लाई करना है, तर त्याला अटेम्प्ट करू नका शक्यतो. ठीक आहे, शेवटी करा. वेळ भेटला तर करा, पण शेवटी करा. चलो ला
while calculating, बताओ एक मिनट, if there are multiple calculations, next sentence लिखो, if there are multiple calculations, if there are multiple calculations, if there are multiple calculations, comma, keep one significant figure more, keep one significant figure more than required, keep one significant figure more than required for in between calculations. Keep one significant figure more than required, keep one significant figure more than required for in between calculations, and finally keep proper number of significant figures, and finally keep proper number of significant figures, and finally keep proper number of significant figures, and finally keep proper number of significant figures. And finally keep proper number of significant figures. ठीक है, चलो नेक्स्ट कंसेप्ट क्या है? मग नेक्स्ट कंसेप्ट इज ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. चला, नेक्स्ट कंसेप्ट क्या है? ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. नेक्स्ट कंसेप्ट इज ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. चला, मागचं सेंटेन्स मी परत एकदा रिपीट करतो, कमेंट आली एक बा. काय सांगितलं होतं तुम्ही? सांगा मला, स्टार्ट कसं केला होता? If there are multiple calculations, then keep one significant figure more than required. Keep one significant figure more than required for in between calculations, and finally keep proper number of significant figures. ठीक है? And finally keep proper number of significant figures. चलो, तो अभी आगे क्या देखना है? ला, ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आहे? ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. असेल n इज इक्वल टू n नंबर, n म्हणजे नंबर इज इक्वल टू x into 10 raised to n, then 10 raised to n is order of magnitude. n is order और x कैसा चाहिए? x should be greater than equal to 1 but should be less than 10. चलो लिहून घ्या, मी बोलतो, एक्सप्लेनेशन करतो. n is equal to x into 10 raised to n. x should be greater than equal to 1, less than 10. 10 raised to n is order of magnitude and n is order. ठीक है?
तो क्या है, देखो तो क्या है, तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड क्या रहता है, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड क्या रहता है, आता हे बघा माझं मास आणि तुमचं प्रत्येकाचं मास, सगळे आपण ह्युमन्स आहे, मग आपलं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मास काय असणार, सेम. म्हणजे काय, मास वेगवेगळं आहे, माझं 70 आहे, तुमचं काहीतरी 50 असणार, मास मास डिफरंट आहे पण रेंज काय सेम. पण माझा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि इलेफंटच्या मासची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सेम आहे का, नाही. मग एकसारख्या नंबरला डिफाईन करायला काय तयार केलंय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. एकसारख्या नंबरला कसं बोलायचं, मग त्यासाठी हे तयार केले काय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजा मास, बर मग कसं तयार करायचं बा, डायरेक्ट आपण डेफिनेशन बघू. डेफिनेशन काय, समझो अगर ये नंबर है मेरे पास, क्या नंबर है 1240, ऐसा नंबर है, ठीक है 1240, आणि याचं मला काय फाइंड आउट करायचं आहे, आय वॉन्ट टू फाइंड आउट इट्स ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 1240 इज नंबर एंड आई वॉन्ट टू फाइंड आउट इट्स ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड. मग काय करायचं बा, जो भी नंबर दिया है उसको क्या करने का, 10⁻n में लिखने का. लेकिन ये जो x है वो कैसा चाहिए, 1 and 10 के बीच का चाहिए. म्हणजे काय करणार मी, याला 1 ते 10च्या मधलाच कन्वर्ट करून घ्यायचा. हे जे नंबर आहे त्याला काय करायचा, 1 आणि 10 याच्या मधलाच कन्वर्ट करून घ्यायचा. म्हणजे किती लिहिणार मी त्याला, आणि इंटू 10⁻² किती लिहायला लागणार मग कंपेंसेट करायला, 3. ठीक है, इस नंबर को कैसा लिखना है, ऐसा लिखना है कि सो दैट ये जो फर्स्ट आता है ये क्या चाहिए, ये 1 and 10 के बीच का चाहिए. आला 1 आणि 10च्या बीच मधला आला, 1 and 10 के बीच का चाहिए, आ गया. अभी 10 का पावर, हाँ जो कंपेंसेट करने के लिए जितना लगाना है लगाओ, बरोबर ना. याची व्हॅल्यू तर चेंज करता येत नाही ना मला, व्हॅल्यू तीच ठेवायला पाहिजे. मग 1240 होता, व्हॅल्यू सेम ठेवण्यासाठी काय केला मी, 10⁻³ लावला. वैल्यू सेम है, सब सेम है, अभी नंबर आ गया. अच्छा ठीक है, तो अभी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड क्या है, इस नंबर का ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड है 10⁻³ या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती, 10⁻³ आणि ऑर्डर किती 3, ऑर्डर किती 3. समजा आणखीन एक नंबर घेतला, काय रेडियस किती आहे हायड्रोजनची, काय आठवते, काय माहिती आहे, कधी झाले काय, रेडियस ऑफ हाइड्रोजन का आठवते का बा, रेडियस हाइड्रोजन का कितना है, एटम की रेडियस, तो हाइड्रोजन का रेडियस इतना रहता है 0.537 एंगस्ट्रॉम. हाइड्रोजन का रेडियस कितना रहता है 0.537 एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम कोण आहे रे, एंगस्ट्रॉम बोलले मी अगोदर, आपला चॅप्टर चालू झाला युनिट्स त्यावेळी कुठतर मी सांगितलं एकदा. एंगस्ट्रॉम इम्पॉर्टंट आहे, याद रखने का एंगस्ट्रॉम, म्हणजे लक्षात राहील, आपोआपच लक्षात राहील, कारण यूजच आपल्याला तितका आहे. बोला एंगस्ट्रॉम कितना आहे, बरोबर श्रेष्ठ म्हणाला 10⁻⁻10, 10⁻⁻10. काल अभ्यास केला त्यानं, काल अभ्यास केला, अर्धा तास अभ्यास केला, त्याच्यामुळे त्याला सगळं मागचं सगळं लक्षात राहिलं. 10⁻⁻10 मीटर, हा मीटर सांगायला तो विसरला होता, पण ठीक आहे, तेवढी चूक चालते, तेवढी चूक चालू शकते ना. एंगस्ट्रॉम मीन्स 10⁻⁻10 मीटर. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बोला किती, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे, हे नंबरची, या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे, 10⁻⁻10 आहे का नाही, येस और नो. चला बोला, समोर बघून सांगा मला, 10⁻⁻10 आहे का नाही. एंगस्ट्रॉम सायंटिस्ट असेल रे बानो, युनिट मला पाहिजे. तो 10⁻⁻10 ये ऑर्डर है क्या नहीं, चला इकडे बघा केशव, तर ते ऑर्डर नहीं है, 10⁻⁻10 ऑर्डर नहीं है का. ये जो नंबर है, दिस नंबर शुड बी इन बिटवीन 1 to 10. हे 1 पेक्षा मोठा आहे का, नाही ना, 1 पेक्षा छोटा आहे. मग कसं लिहायला लागणार याला, 5.37 इंटू 10⁻⁹ हा ना. 5 डेसिमल शिफ्ट केला तर इंडेक्स कसा होता ते आता तेवढं आलं पाहिजे. ठीक आहे, नाहीतर मग कॉमर्स आर्ट्स किंवा आणखीन काय गोष्टी वेगळ्या करू शकता. नाही ते हे मॅथ्स एवढं पण येणार म्हणल्यावर मग आपण सायन्स मध्ये राहू शकत नाही. याले ना मॅथ्स एवढं,
तो डेसिमल इकडे शिफ्ट केला. येत नाही भरपूर जणांना, तुम्हाला हसू आले, येत नाही खूप जणांना, खूप जणांना येत नाही. हे माहित नाही खूप लोक मुलांना, हे माहित नाही. 3½ म्हणजे असे करायला. 3½ म्हणजे कधी झालं असेल? 8वीला झालं असेल हे, 8th 9th ला झालं असणार आहे. तर काय करणार, मॅथ्स येत नाही. आणि आता अगोदरपासूनच येत नाही असं काही नाही की हे कोविडमुळे झाले. सिच्युएशन अशीच आहे अगोदरपासून, कोविडमुळे आणखीन वर्स झाली, खराब झाली. 5.37 10⁻10 9. तो ऑर्डर कितना है? 10 देखो अभी नंबर 5.3 इज इन बिटवीन दिस टू. तो दिस इज द ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड 10⁻9 एंड ऑर्डर कितना है? -9. कळते? चल इकडे मी ऑर्डर लिहित जातो. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इचे किती? 10⁻3. याचे किती? 10⁻9. ठीक आहे, ओके. इन बिटवीन कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल काय आहे? ते इन बिटवीन कॅल्क्युलेशन तुम्हाला ते हँग होईल. एखादं करू, पुढे येणार आहे एक इन बिटवीन कॅल्क्युलेशनचं एक एक्झाम्पल येते, पुढे करूया. एक एक्झाम्पल येणार आहे. चलो चलो समजा मी हे लिहिलं काय? मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ किती आहे? बोलो. मी शिकवला रे शिवम, ते तर तुला आठवायला पाहिजे. त्यांना 10वीचे मी फिजिक्सचे 2-3 टॉपिक शिकवले. हा कसले बघा ते? बरोबर, 6 × 10⁻24. 6 × 10⁻24. त्यांनी जरा हळूच सांगितलं, त्यामुळे बाकीच्यांना ऐकायला आलं नाही, मला डायरेक्ट ऐकायला आलं. 6 × 10⁻, कसे नंतर लिहून घ्यायचा. कसे हो नंतर नंतर 6 × नंतर लिहून घ्या. 6 × 10⁻24. आले बा, इकडे कमेंट आली बा, धनश्रीनं पाठवली कमेंट. बरोबर. So this is the mass of the earth. म्हणजे ऑलरेडी बिटवीन 10 to 1 आहे. काय करायचं गरज नाही. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती? काय लिहायची याची काय गरज नाही, डायरेक्ट 10⁻24. कळतंय? चलो लिहा 3 नंबर. आणखीन एक्झाम्पल्स करू. अगोदर लिहिलं. नंतर नंतर लिहित जा. मी सांगताना इकडेच लक्ष द्या, कन्सन्ट्रेट होत नाही. ऑर्डर किती? याची ऑर्डर 3, याची ऑर्डर -9, याची ऑर्डर 24. चलो हो गया. चलो आणखीन काय एक्झाम्पल्स करा बघा. संडेला पेपर आहे. संडेला पेपर आहे. संडे पेपर 8 वाजता. संडे पेपर 8 o'clock. ज्यांना ऑफलाईन यायचं ऑफलाईन या. कशा मग कधी करायचं? ऐसा आहे. पण एक 12वीचा कॅन्सल करता येत नाही.
12वी कॅन्सल करता येत नाही. प्लॅनिंग एकदम मस्त चालू आहे. 12वी कॅन्सलच करता येत नाही. मग नितीन सरला काढायला लावतो. मग इथं काढायला पाहिजे, कारण 12वी तर कॅन्सल करणं अवघड आहे. बरं पेपर बघा, पेपर काय करूया आपला 2-3 दिवस शिफ्ट करूया. पेपर काय थोडं टायपर काहीतरी टायपरला काम आहे. मग पेपर आपला वेनसडे किंवा थर्सडेला किंवा ट्यूसडे किंवा वेनसडे, ट्यूसडे किंवा वेनसडे, मंगळवारी किंवा बुधवारी आपला पेपर घेऊया. ठीक आहे. मग संडे ऑफ राहू दे, उद्याचं लेक्चर नेहमी सारखं होईल. तुम्ही ऑफलाईन वाले आला तर चालते उद्या, काय लॉकडाऊन काही कडक नाही, काही नाही. ओके, उद्याचं लेक्चर आपलं आहे तसं होईल. संडे ऑफ आणि पेपर आणखीन एका दिवशी आपण कधीतरी घेऊ. ऑनलाईन पेपर घरीच द्यायचा, लेक्चर पण होईल त्या दिवशी, पेपर पण होईल. राईट. चलो, हाच टॉपिक युनिट्स वरच होणार. युनिट्स, ओनली युनिट्स. चलो करू करू आणखीन एक्झाम्पल करू. आकाशने कळते तुला, आणखीन एक्झाम्पल करू. बोला 32.745 32.745. सिलेबस सांगितला ना रे दादा, युनिट्स म्हणून किती वेळा विचारते. 32.745 करा, लिहायचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, कन्वर्ट करा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडला. टेन रेज टू 1. ओके, कसं लिहायचं? 3.2745 इंटू 10 रेज टू 1, म्हणजे किती आला? 10 रेज टू 1. ओके, चला आकाश नाही बघा इकडे, डेसिमल जर हे शिफ्ट केला नसता, डेसिमल जर शिफ्ट केला नसता तर हा नंबर बिटवीन 1 आणि 10 च्या येणार नाही ना. मग नंबर हे 32 आहे, 10 पेक्षा मोठा आहे. नंबर काय करायचा आहे? बिटवीन 1 and 10. मग 1 and 10 ला घेऊन जायला डेसिमल शिफ्ट केला. मग डेसिमल शिफ्ट केला तर कम्पेन्सेट करायला 10 रेज टू 1 लावायला लागणार ना, नाही तर ते 32 होणार कसं? व्हॅल्यू चेंज व्हायली ना. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती? 10 रेज टू 1. नंबर, दिस नंबर शुड बी बिटवीन 1 and 10. इथे लिहिलं ना, दिस नंबर शुड बी इन बिटवीन 1 and 10. ओके, चला नेक्स्ट ला. चला करायचं. चलो करा, किती किती देत बा. चलो बोला किती किती. याला काय लिहिणार? चला बा, तुम्ही चेक करा करेक्ट आहेत का नाही. कमेंट वाचून चेक करायला मला काय थोडा वेळ लागला. मग आपलं ऑनलाईन क्लासचं सिलेबस कमी पडायला, आणि तिकडे जे जिंतूर रोड साईडला ऑफलाईन व्हायला का ते मग फास्ट व्हायला. मग कमेंट तुम्ही अंडरस्टँड करा. आता काय इम्पॉर्टंट असलं तर मी बघतो. चलो आन्सर मला कसं करणार? 1 2 3 किती झाले मग? 4.310 324
इंटू 10⁻⁻, हाऊ मच 10⁻³ बरोबर ना. 1 2 3 शिफ्ट केला तर 10⁻³ 10⁻³ देन सेकंड किती शिफ्ट करायला लागतंय 1 2 3 4 5 4.98 इंटू किती 10⁻⁵ -5 व्हेरी गुड किती -5 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10⁻⁻5 देन याला किती परत 1 2 3 4 मग 8.09 इंटू 10⁻⁻⁴ मग 10⁻⁻⁴ ठीक आहे ते आहे तसंच आहे त्याला कशाला काय लिहायचं मग कोणीच नाही म्हणजे त्याला काय लिहायचं इंटू त्याला काही चेंजेस करायचे नाही म्हणजे इंटू काय लिहायचं 10⁻�0 मग याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻�0 10⁻�0 लिहायचं ऑर्डर किती आली याची 0 आली चलो कंप्लीट करा लास्टचं कदाचित आलं नसेल तर लिहून घ्या 10⁻�0 छान 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 चलो झालेत का प्रॅक्टिस याची काय आणखीन काय गरज नाही बरं लेक्चर 10 मिनिट्स नंतर बंद झाले की परत जॉईन करणे बरं याच्या प्रॅक्टिसची आणखीन काय गरज आहे का बस झालं वाटायला मला बरीच प्रॅक्टिस झाली काय जास्त हे डिफिकल्ट नाही आहे नेक्स्ट वन बा नेक्स्ट वन काय ला आता कोणता पार्ट संपला फर्स्ट संपला युनिट्स पार्ट सेकंड पार्ट कुठला होता डायमेन्शन्स आता कम्प्लीट क्लिअर डायमेन्शन्स त्यातले सिग्निफिकंट फिगर्स राउंडिंग ऑफ सगळं क्लिअर फायनल पार्ट चॅप्टरचा चालू झाला आता एरर्स चॅप्टरचा फायनल पार्ट चालू झाला एरर्स चॅप्टर मधले तुम्ही काय करा न्यूमरिकल्स सॉल्व्ह करा चॅप्टर मधले तुम्ही न्यूमरिकल्स काय करा सॉल्व्ह करा एररलेस होत असेल तर करा एररलेस मधले 20% होतील सॉल्व्ह कारण बाकीचे काही वेगळे असतील ठीक आहे आता चालू हा एरर मधले जवळपास सगळे सॉल्व्ह होतील जे तिसरा पार्ट आहे त्याच्यात पुढच्या चॅप्टरचा काय संबंध नाही मग एरर्स मधले खूप सारे सॉल्व्ह होतील तुम्हाला ठीक आहे चलो पण मी तुम्हाला काय करतो विद्याभारतीचे फोटो पाठवतो त्याच्यामध्ये चांगले न्यूमरिकल्स आहेत जरा रिलेव्हंट की जे आतापर्यंत तुम्हाला झाले तसे ते तुम्ही सॉल्व्ह करा चलो नेक्स्ट पॉइंट लिहा एरर्स एनसीईआरटी आपलं सगळं एनसीईआरटी प्रमाणे चाललंय एनसीईआरटी प्रमाणे पण एनसीईआरटीच्या पेज मध्ये जसा सिक्वेन्स आहे तसा कदाचित आपलं नसेल एनसीईआरटी आणि काही जे इम्पॉर्टंट बुक्स आहेत डीसी पांडे एररलेस याची सगळ्याची थेरी मिक्स करून मी तयार केलेलं आहे आणि काही मला पण जे इम्पॉर्टंट पॉइंट्स वाटते मग एक्झॅक्टली मी शिकवायला तर एनसीईआरटी मध्ये आहे तसंच भेटेल असं नाही पण एनसीईआरटी मधलं सगळं आपल्यामध्ये भेटेल कळते ना मी काय म्हणालो एनसीईआरटी मध्ये सगळे पॉइंट्स आपल्यामध्ये भेटतील आपल्यात काही एक्स्ट्रा पॉइंट्स पण असतील नोट्स मध्ये काय एक मिनिट चल एक्झाम्पल घेणार आकाशनी एक्झाम्पल घेणार पुढे ते एक्झाम्पल येणार आहे पुढे इन बिटवीन कॅल्क्युलेशन आता नाही पुढे येणार आहे हे चॅप्टर संपला नाही आणखीन या चॅप्टर मध्येच आहे मग एरर मध्ये काय बघा एरर म्हणजे काय बासा एरर मीन्स व्हॉट
कोणतं पण मेजरमेंट करताना समजा मला ह्या स्केलची लेंथ मेजर करायची आहे, मला काल गिफ्ट भेटली, तुम्हाला सांगितलं ना सर्वांना, काही जण नवीन असले तर मला काल गिफ्ट दिली श्रेयसने. चलो, मग या स्केलची लेंथ काय मला माहित नाही किती आहे. समजा मी स्केलची लेंथ मेजर केली तर ऑलवेज मी सगळं बरोबर केलंय. ज्यानं लेंथ मेजर केली ते दुसरी स्केलनं मेजर करायला ना लेंथ, जॅट किंवा टेप म्हणून मेजरिंग टेप, ज्या मेजरिंग टेपनं स्केल मेजर केली ते मेजरिंग टेप छान आहे. मी एकदम व्यवस्थित मेजरमेंट केलं, काय प्रॉब्लेम केलं नाही. देन ऑल्सो देर इज सम एरर इन द मेजरमेंट. मेजरमेंट मध्ये ऑलवेज एरर असतेच, मेजरमेंट मध्ये ऑलवेज एरर असतेच, ऑलवेज असणार. एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठलेच नसते, एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठलेच नसते. तुम्ही वेइंग मशीनवर राहिला आणि दाखवाले ते 70.1, मग काय एक्झॅक्टली 70.1 आहे का? त्यात प्रॉब्लेम असतेच, त्यात प्रॉब्लेम असतेच, काहीतरी एरर असणारच. ट्रू व्हॅल्यू कोणत्याच गोष्टीची माहित नाही. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? ट्रू व्हॅल्यू कोणत्याच गोष्टीची माहित नाही. याची जर मला लेंथ पाहिजे, आता मला श्रेयसने ही काल स्केल दिली, मग याची लेंथ आता त्यानं दिली, मग मला काय वाटलं त्याला लेंथ माहिती असेल याची, त्याला पण माहित नाही याची लेंथ, त्याला पण विचारले मी तर त्याला पण येत नाही. मी मेजर करून बघितले तर मला पण फाइंड आउट करता येत नाही, कारण एव्हरी मेजरमेंट मध्ये, इन इच अँड एव्हरी मेजरमेंट देर इज ऑलवेज एरर. स्मॉल का असेना पण एरर असणारच. मग काय म्हणालो आपण, मग एरर्सचे आपण डिफरंट टाइप्स बघायचे होता. एरर्सचे काय बघायचे, डिफरंट टाइप्स बघायचे होता. मग काय बघा असं, त्यातला फर्स्ट पॉइंट काय, एरर्स मधला फर्स्ट पॉइंट काय, ॲक्युरसी अँड प्रिसिजन. फर्स्ट पॉइंट काय, ॲक्युरसी अँड प्रिसिजन. असं accuracy and precision. असे साइड बाय साइडच लिहा, वेगवेगळ्या साइडला लिहा. ठीक आहे, चला बा, खूप मोठा कॉलम करू नका, खालीपर्यंत लाईन ओढाल, आपल्याला 3च लाईन्स पाहिजे. चलो, ॲक्युरसी अँड प्रिसिजन. समजा या पेनची लेंथ आपण मेजर केली. चला बा, आपण या पेनची लेंथ काय केली, मेजर केली, आणि पेनची लेंथ किती आली, पेनची लेंथ आहे मग पेनची एक्झॅक्ट लेंथ किती आहे पहिला ते आता मी बोललेलं जरा विसरा, दुसरं बोला. पेनची एक्झॅक्ट लेंथ किती आहे, मग एक्झॅक्ट लेंथ ऑफ पेन कोणालाच माहित नाही. नोबडी नोज एक्झॅक्ट लेंथ ऑफ पेन. मॅन्युफॅक्चर ज्यानं पेन तयार केला कॅमलिन ना, त्याला पण माहित नाही. प्रत्येक पेनची लेंथ वेगळी आहे. तुम्हाला वाटेल या पेनची आणि प्रत्येक पेनची लेंथ सेम असेल, जे कॅमलिनच्या प्लांट मधून तयार होऊन आला. सगळ्या पेनची पण लेंथ वेगळी आहे, कळते का? मायन्यूट फरक असणार, मायन्यूट फरक असणार, पण प्रत्येक पेनची लेंथ पण काय डिफरंट आहे. मग एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ पेन कोणालाच माहित नाही. एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ पेन कोणालाच माहित नाही, अननोन आहे. मग ट्रू व्हॅल्यू पण आपण एक ऍझ्युम केली व्हॅल्यू, याची लेंथ किती पकडायला मी, काय झालंय पोरांना, ठीक आहे. exact value of length of this pen which is called true value. So true value of reading is how much? True value is 15.03. हे assumption आहे, कुणालाच भेटत नाही. कोणी किती पण हुशार असू दे, शाना असू दे, त्याला कुणालाच भेटत नाही, ट्रू व्हॅल्यू भेटू शकत नाही. बरं, ठीक आहे. मग पेनची लेंथ आपण मेजर केली 2 डिफरेंट स्केल्स में. ठीक है, पेन का लेंथ क्या क्या मेजर किया 2 अलग अलग स्केल से. एक स्केल अपना नॉर्मल जो कंपास बॉक्स में रहता है मिलीमीटर वाला वैसा था, उससे मेजरमेंट किया, तो रीडिंग कितना आया, रीडिंग आया 14.
14.1 सेंटीमीटर, 14.1 नहीं 14.9 सेंटीमीटर। ठीक है, अपना जो कंपास बॉक्स में नॉर्मल स्केल रहता है उससे मेजरमेंट किया तो वो मिलीमीटर तक मेजर करता है। मिलीमीटर तक मतलब सेंटीमीटर आहे तो डेसिमल के बाद एक नंबर आएगा। मग या नॉर्मल स्केल न मेजरमेंट केला तर किती आला 14.9 आली रीडिंग। मग स्केल तीच सगळ्यात भारी आहे का, त्याच्यापेक्षा पण छान स्केल आहे, एकदम सुपर स्केल आहे। कोण असते, व्हर्नियर कॅलिपर। व्हर्नियर कॅलिपर कुठेपर्यंत मेजर करणार, व्हर्नियर कॅलिपरनं मेजर केला, व्हर्नियर कॅलिपरनं मेजर केला, व्हीसीला मी सांगतो नंतर व्हर्नियर कॅलिपर काय। व्हर्नियर कॅलिपरनं मेजर केला तर व्हर्नियर कॅलिपर 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत रिडिंग देते। म्हणजे 1 मिलीमीटर आहे काय, 1 मिलीमीटर आपल्या नॉर्मल स्केलचा 1 मिलीमीटर, त्याच्यात पण 10 तुकडे केलेले असतात। व्हर्नियर स्केल मध्ये कसं आहे, 1 मिलीमीटर आहे का आपल्या नॉर्मल स्केल मध्ये, त्याच्यात पण 10 तुकडे केलेले असतात। मग ते 10 जर त्याच्यातल्या डिव्हिजन दिसतील का मग आपल्याला, बरं दिसल्या पण नसल्या तर आपण काय हे न बघू, लेन्स न बघू। केशव म्हणाला दिसल्या पण नसल्या तर लेन्स न बघू सर, पण मग प्रिंट करता येतील का, कोणाला तर प्रिंट करायला लागेल ना, मशीनला प्रिंट पण करता येत नाही। मग ती टेक्निक वेगळी आहे, सांगतो तुम्हाला ते